रील्सच्या नादात कोण काय करू शकतं याचा काही नेम लावू शकत नाही। रील रेकॉर्ड करून सोशल मीडियावरती पोस्ट करून लाईक्स कमेंटसाठी जीवाची बाजी लावायलाही तयार होऊन जातात आणि धोकादायक ठिकाणी जाऊन विचित्र स्टंट करताना दिसतात। अशीच एक घटना सध्या समोर आलेली आहे। या व्हिडिओमध्ये तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेलाय। दरम्यान त्याच्यासोबत पुढे काय झालं हे आणखीनच धक्कादायक आहे। घटना नेमकी कुठे घडली सविस्तर जाणून घेऊयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर ही घटना घडलेली आहे ओडिसामध्ये। सोशल मीडियावरती हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो। यामध्ये काही मित्र मिळून धबधब्यात गेले आहेत आणि रील शूट दरम्यान त्यांचा एक मित्र पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलाय। ही घटना शनिवारी दुपारी घडलेली आहे। कोरापूट जिल्ह्यातील डुडुमा धबधब्याजवळ ही घटना घडली आहे। रील बनवताना पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे ओडिसाच्या बेहरापूर येथील 22 वर्षीय युट्यूबर बेपत्ता झालाय। सागर टुडू असं या युट्यूबरचं नाव असून तो मित्राबरोबर स्थानिक पर्यटन स्थळाचे रील तयार करण्यासाठी डुडुमा धबधब्याजवळ गेला होता। प्रमेय न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार धबधब्याच्या काठाजवळ ड्रोन फुटेज कॅप्चर करत असताना अचानक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली आहे। मुसळधार पावसानंतर माचकुंडा धरणाचे पाणी सोडण्यात आल्यामुळे पाण्याच्या प्रवाहात अचानक वाढ झाली, ज्यामुळे या भागात पाण्याची पातळी वाढली। अधिकाऱ्यांनी नदीच्या खालच्या भागात राहणाऱ्या रहिवाशांना सूचना जारी केल्या होत्या, पण तरीही व्हायरल व्हिडिओतील युट्यूबर रील बनवण्यासाठी गेला आणि जलद प्रवाहामुळे सागर तिथेच अडकला। त्याचे मित्र, काही प्रत्यक्षदर्शी आणि पर्यटक त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते, पण प्रवाह त्याला क्षणात वाहून नेताना आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं। माचकुंडा पोलीस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांसह स्थानिक अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि बचाव कार्य सुरू केलं, पण नवीन अपडेटनुसार शोध कार्य सुरू असताना युट्यूबर अद्याप सापडलेला नाहीये असं सांगण्यात आलंय। सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ @मनुस मुडुली या अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे। कॅप्शनमध्ये घटनेची माहिती सविस्तर देण्यात आली आहे।